सकाळ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. तर आज आहे 2025 मधला शेवटचा दिवस, 31 डिसेंबर. तर हा व्हिडिओ मी आजच पोस्ट करेन. आजचा उद्या मला नाही करायचा, उद्याचा उद्या, आजचा आजच पोस्ट करेन संध्याकाळपर्यंत. आणि आज आहे एकादशी. जसं की माझ्या 15 दिवसाच्या एकादशी असतात, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. समर्थ स्कूलला गेला, सम्राटला मी झोपवलंय. तर आता देवपूजा करूया आणि त्यानंतर मला फराळीचं सुद्धा बनवायचं आहे. आणि आजचा दिवस कसा जात आहे बघूया आपण. किती दिवसभर मी काय काय करते, कितीही मोठा व्हिडिओ होईल आजचा मी आजच पोस्ट करणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. दुधला बनवत आहे मस्त असं बटाटा. भरून ठेवणार का सांग मला पहिलं, तरच मी देणार. हे बघ पसारा, हे काहीच नाही, लय मांडतो तू पसारा. प्रॉमिस कर मला. प्रॉमिस नक्की भरायचं. देऊ का? ए स्माइल तर देखो. तर ह्या वर्षीच्या शेवटचा दिवस आपल्या विठ्ठल कुमाईच्या एकादशीपासून होते आणि उद्या 1 जानेवारीची सुरुवात श्री स्वामी समर्थाच्या गुरुवारापासून. तर ह्या वर्षी खरंच शेवट ही छान आलाय आणि उद्याची सुरुवात तर खूप भारी आली आहे. तर चला, पुढचा वर्ष तर खूप छान जाईल. 2025 काही एवढा विशेष गेला नाही माझ्यासाठी आणि आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी एकदम नॉर्मल गेलाय. जसं 24मध्ये खूप काही वादळ आले होते, तसं 25मध्ये काही नाही. सगळ्या गोष्टीपासून मी निवांत लांब होते आणि मला लांबच राहायचं आहे. मी, माझी फॅमिली, माझं काम, बस याच्या पलीकडे मला काही नको आहे. मी देवपूजा केली, देवाला दिवा अगरबत्ती केली. ही काडीपेटी अर्ध्यापेक्षा जास्त होती, आता ही पूर्ण रिकामी आहे. आणि ही समर्थ तर असलं काही करत नाही, हे लाडूचंच काम आहे. आणि हे कुठं गायब केलं मला तर घरात कुठंच दिसलेलं नाही. आता झोपलाय तो, उठल्यावर बघूया हे कुठं सापडते. एक सुद्धा ठेवलं नाही, कुठं गायब केलं काय माहिती. एक तर मग वरून खाली टाकला असणार आहे एक एक गाडी. मी कुठं तर कामात असले ना अशा करामाती करतो. लय अवघड आहे बारके सांभाळणं. चपली देवपूजा, फुलं नाही आहेत. भांडे, देवपूजा, समर्थाचं आवरलं, घराची साफसफाई झाली, लाडूला झोपवलं. आत्ता फक्त राहिले पोटोबा. तर चला आता एकादशी आहे, शाबू काय नाही पण भगर बनवायचं आहे मला. आपण सोबत भगर बनवूया. ते भगर मातीच्या भांड्यात बनवावं. तर अगोदर चांगली घासून घेते. अगोदर मिरची, कच्ची मिरची, थोडीशी शेंगदाणे फिरवून घेऊ जाडं भरड. लाडू झोपलाय तरी पण बघूया आता. इथे मी आता भगर भाजून घेते लोखंडाच्या कढईमध्ये. भाजलेल्या भगरचं उपीट खूप छान होते. तर आज मी भगरचं उपीट बनवणार आहे, मस्त असं झणझणीत दहीसोबत खायला. हे बघा, भगर असं पांढरं पांढरं दिसते भाजल्यानंतर, चव छान येते आणि एकमेकाला तांदूळ चिटकत नाही, भगर तांदूळ. चला तर आता मस्त अशी भगराला फोडणी टाकूया. तेल टाकलं, तेलामध्ये थोडेसे जिरे, आमच्याकडे एकादशीला जिरे खातात, त्यामध्ये आपण हे
बनवून घेतलेलं मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे. ह्याला छान तळून घ्यायचं म्हणजे आपल्या उपीटाला छान अशी चव येईल, कच्चेपणा राहणार नाही मिरचीचा. आता ओतायचं पाणी. छान असं उकळले आपण भाजून घेतलेलं भगर त्यामध्ये टाकायचं आहे. डन, ये देखो हमारा उपीट तयार हो गया. मस्त असं लिंबू टाकून भगर घेतलं. चला खाऊया. माझी क्यूटी काय करते बघायचं आहे का? ए क्यूटे काय करते ग? बरं नाही, सॉरी सॉरी, हा सॉरी सॉरी सॉरी, चिडली का बरं? सॉरी, मला का माहिती, माझी क्यूट अभ्यास करते म्हणून मी दाखवत होती सगळ्याला. सॉरी, तुला डिस्टर्ब झालं का? सॉरी सॉरी. कडा कडा अभ्यास कडा. गुड बॉय. आज कधी नाही ते 3:30 ते 4:30 मला सोप्यावरच पडल्या झोप लागली. लेकरू माझं शाळेतून आलंय, कपडे बदलले, होमवर्क केलंय. पिलू माझं अजून काय केलं बाळा? धिंगामस्ती केलं नाही तर मला लगेच जाग आली असते. आता काय आहे, खाऊ खायचं आहे, बेसनपोळी खायचं आहे. त्याला बेसनपोळी खायची माझ्या बाईला. बनवू तेवढ्या पिठाची सगळ्या सांगोलीला बेसनपोळी पुरल की? नाही बोलत. सगळ्या सांगोलीसाठी बेसनपोळी करू का? बेसनपोळी सुमो तिखट बनवू का मिठाची? गरम गरम खायला छान लागते. बेसन डोसा श्लोक गेला का ट्युशनला? नाही आता जायचं. समोर
बघा सुंदर असा आपला जाळीदार डोसा, इतका सुंदर. हे बघा किती छान भाजलाय. कुत्र्याने बघा लाडूचा रुमाल तोंडाने सगळा चावून टाकला. देवाला दिवा लावते समर्थ. मी देऊ? बस बस काडीपिटी. ए लाडूला तू काडीपिटीतलं काड्या कुठं गायब केलं रे? तिथं मंदिराच्या बाजूला ठेवलेली होती ना मी, पूर्ण रिकामी आहे बघ. मला सापडलं नाही, मी नवीन काढली आज. कुठं तरी टाकलंय त्यानं, काहीतरी केले कारभार त्याचा. मीठ होते जय करा, जय पहिला जय करा. खूप खूप बुद्धी द्या. मम्मी काय म्हणते पप्पासाठी, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी, सम्राटसाठी. माझी एकादश आहे, तुमच्या दोघा तिघांसाठी. तुला चपाती आहे त्या, याची भाजी आहे, बेसन पोळी 4 वाजता बनवलेली. आता एक बनवली मी, बटाट्याची रस्सा भाजी बनवली आणि भाकरी बनवायला लागली. आज इयरचा लास्ट दिवस, आपल्यासाठी काही सगळे सारखेच. लिंबू कशाला खा? लिंबू खायला कशाला खावलेला रे तू? आगाव कुठला? खाऊ दे. सर्दी येते नाही येत. मग कशी टम्म फुगली आहे भारी ना. आहा काय करायचं? काय करायचं? बंद करायचं, संपू करायचं. कंपू चालू करायचा आहे. कुणाला? बंद करायचं. कुणाला करायचंय? कोण करते? कुणाला कंपू चालू करू? दादाला का तुला? तुझ्या मम्मीला त्यांचे आपलंच आहे. कोण दादानं तुला सांगितले का? हे कोमल माऊनं दिले. कोमल माऊनं. माहिती काय ते विचारते कोण दिले? कोमल माऊनं दिले. मग पप्पा झाले. कंपू चालू करायचं. दादा तुला पाठवते विचारायला, म्हणजे मी तुला लपून बसला दिसला मला. मी तुला रागवत नाही म्हणून तुला पुढे करते का? बाळू का परी माझी. आईची परी कोण आहे? आईची परी कोण आहे? चुचप. त्याचं बटन आहे, ऑन ऑफ करायचं बटन आहे. बटन आहे ग पडे त्याचं. माझी क्युटी लय बोलते ग, चुरू चुरू चुरू. खराब होते. समोर कम्प्युटर चालू करायचंय, कर ना मग. करा जा. हा हे असं वाजतंय. करा करा. खाली घे, चटई घे बसायला. आसन पट्टी आण जातली, दोघाला 2 घेऊन या. त्याची बघ, कम्प्युटरच्या तर पुढे बसलाय, कशावर बसलाय? गाडीवर. लाडूले आगाव कुठली. म्हणून माझ्याकडे बघत होता का? मला तुझं का बाळाच्या गाडीमुळे दिसलंच नाही. लय कलाकार आहे दोघांच्या पण अंगात. एक छोट्या गाडी थारवर बसलाय ना तू? थार, ड्रीम कार थार.